नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6। आता बिग बॉस मराठी सीझन 6 संपून 2 महिने झाले आहे, परंतु अजूनही याविषयी चर्चा चालूच आहे। खरं पाहिलं तर सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून बिग बॉस मराठी सीझन 6 चालू झालं तेव्हापासूनच वादाच्या भोवऱ्यात आपल्याला सुरुवातीपासून हे सीझन दिसलं, विविध गोष्टी घडल्या। आता नक्कीच आजचा विषय तर तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलाच असेल, तन्वी जिंकूनही हरली असं का म्हणावं लागतंय त्यावर नक्कीच आपण चर्चा करणार आहोत। भरपूर काही गोष्टी सीझन झाल्यानंतर सुद्धा रंगताना दिसत आहे, त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत। विविध गोष्टी आहेत, त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर बिग बॉस मराठी सीझन 6 संपून आता जवळपास 2 महिने होत आलेले आहे। आता जे काय स्टार होते त्याच्यामध्ये रिअल स्टार म्हणा किंवा मालिकेतील स्टार म्हणा किंवा चित्रपटातले स्टार म्हणा, ते आता आपल्याला वेगवेगळ्या विषयावर बोलताना किंवा वेगवेगळे कामं करताना आपल्याला दिसतात। परंतु अजूनही सुद्धा जर आपण बघितलं तर एक मुद्दा हा अतिशय पुढे येतोय की तन्वी ही जिंकूनही हारली, त्यानंतर भरपूर काही गोष्टी तिला ट्रोल करण्यात येते, तिला त्या गोष्टी सहन कराव्या लागताय। तर बिग बॉसचं 6वं सीझन संपून जवळपास 2 महिने होत आलेले आहे, परंतु नक्कीच अजूनही चर्चा रंगतीच आहे। तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेता झाली होती। नक्कीच आपण ती पूर्णतः गोष्ट बघितलीच आहे, परंतु त्यानंतर खरं पाहिलं तर तिला जास्त ट्रोल करण्यात आलं, त्यावर नक्कीच आपण नजर फिरवणार आहोत। परंतु टॉप 5 कोण होते आता 2 महिने झाले, नक्कीच तुम्ही विसरणार, त्यावर नक्कीच आपण नजर फिरवणार आहोत की टॉप 5 कोण होते। तर आपण जर बघितलं तर तन्वी कोलते, त्यानंतर राकेश दादा, त्यानंतर विशाल दादा, त्यानंतर अनुश्री आणि दीपाली ताई, असे टॉप 5 आपल्याला दिसले। आता यामधून नक्कीच एक एक जण आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसलं। 5व्यामध्ये आपण नक्कीच बघितलं की दीपाली ताई ही आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसली। त्यानंतर बघितलं तर 4थ्या नंबरला अनुश्री जाताना दिसली। नक्कीच चर्चा करणार आहोत की कोण 1 नंबरला जास्त ट्रेंडिंग होत होतं, त्यावर सुद्धा आपण नक्कीच येणार आहोत। 3 नंबरला विशाल गेला, नक्कीच आता जो विषय काढला विशाल आपल्याला 3 नंबरवर जाताना दिसला। आणि त्यानंतर बघितलं तर राकेश हा 2 नंबरला, राकेश दादा 2 नंबरला राहिला आणि तन्वी विजेता झाली। आता जर आपण बघितलं तर खरं पाहिलं तर ट्रेंडिंग ही पहिल्यापासून एकच होती की विशाल कोटियन हा बिग बॉस मराठी सीझन 6 चा विजेता होणार, हे ट्रेंडिंग मध्ये चालू होतं। म्हणजे सुरुवातीपासून तर जवळपास शेवटच्या काही 1-2 आठवड्यापर्यंत हे ट्रेंडिंग मध्ये चालू होतं। तन्वी आणि विशाल यांच्यामध्ये नक्कीच टक्कर होती, परंतु जे ट्रेंडिंग होती, जी गोष्ट न्यूजमध्ये होती ती होती की विशाल हा विजेता होणार। आता शेवटी नक्कीच त्याच्याकडून एक चूक झाली की राकेश बद्दल जे काही वाईट गोष्टी बोलल्या, राकेश दादानं सुद्धा बोललं, काही गोष्टी झाल्या, परंतु इथपर्यंत गोष्टी गेली नव्हती आणि त्यामुळे नक्कीच चर्चा ही रंगली। जेव्हा विजेता तन्वी झाली त्यानंतर नक्कीच चर्चा ही रंगली की बिग बॉस हे एका ग्रुपकडून होतं, असे भरपूर आरोप लावण्यात आले। आता आपण जर बघितलं तर अनुश्री सुद्धा शेवटच्या 2 आठवड्यात अत्यंत जास्त वोटिंगमध्ये ट्रेंडिंग होती, ती सुद्धा विजेता होणार अशी चर्चा रंगली होती। परंतु राकेश दादा हा 2 नंबरला गेला आणि अनुश्री ही 4थ्या नंबरला गेली। म्हणजे राकेश दादा सुरुवातीपासून कोणताच गेम राकेश दादाचा दिसला नव्हता, हे सुद्धा म्हणजे आरोप झालेले एक प्रकारे आपण सांगतोय। राकेश दादावर हे सुद्धा आरोप झाले की सुरुवातीपासून काहीच गेम नव्हता। शेवटी काही न्यूज पसरल्या, त्यामुळे राकेश दादा का 2 नंबरला जाणार का, असे सुद्धा प्रश्नचिन्ह बिग बॉसवर उपस्थित करण्यात आले। परंतु सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा हाच होता की तन्वी विजेता झाली नाही पाहिजे होती। तन्वीला जे विजेता केलंय ते बिग बॉसने काही घोळ केलाय, एक प्रकारे एका ग्रुपला विजेता करण्यात आलं, अशी गोष्ट अशी चर्चा रंगली। आणि ती अजूनही तिला त्यावर टॉन्ट मारण्यात येतो, कमेंट करण्यात येते, जे काही रील्स बाहेर येतात, जे काही व्हिडिओ येतात, स्पष्टीकरण नक्कीच तन्वीने दिलेलं होतं। परंतु जी गोष्ट घडते ते जास्त प्रमाणात आता सुद्धा घडताना दिसते। वेगवेगळ्या पोस्टवर तेच होतं की विशाल विनर होणार होता, तिच्या वेगवेगळ्या पोस्टवर तेच येत आहे, विशाल विनर होणार होता, तू नव्हती झाली पाहिजे होती किंवा अनुश्री झाली पाहिजे, अशा विविध गोष्टी एका ग्रुपलाच सपोर्ट केला बिग बॉसने, अशा सुद्धा गोष्टी कमेंटमध्ये दाखवण्यात येत आहे। आता आपण पूर्ण सीझन बघितलं तर नक्कीच विविध वाद आपल्याला दिसले, जसं की रेवा ही टॉप 6 मध्ये होती, परंतु तिच्यापेक्षा जास्त प्रमाणात खेळणारा किंवा आपण एक प्रकार म्हणू दीपाली ताईपेक्षा सुद्धा चांगला खेळणारा हा संकेत पाठक आपल्याला लवकर जाताना दिसला। सागर दादा सुद्धा शेवटी अत्यंत चांगला खेळत होता। 2 ग्रुप होते आणि 2 ग्रुपमध्ये एका ग्रुपला बिग बॉस सपोर्ट करतोय हा आरोप जेव्हापासून बिग बॉस मध्ये ग्रुप पडला तेव्हापासून लागत आलेला होता, तेव्हापासून ही सुरुवात झाली होती। म्हणजे रितेश दादा सुद्धा जे कमेंट करत होते त्यावर सुद्धा आरोप लावण्यात आले की एका ग्रुपला सपोर्ट करताय
अशी सुद्धा चर्चा रंगली. एक प्रकारे पाहिलं तर एका ग्रुपला मागे टाकण्यात आलं, म्हणजे टॉप 2 मध्ये पण ते नाही, अशी सुद्धा चर्चा रंगली होती की एका ठिकाणी विशाल आणि एका ठिकाणी तन्वी असे 2 हात आपल्याला दिसणार, परंतु ते सुद्धा दिसलं नाही. तर भरपूर चर्चा या गोष्टीला रंगली आणि यामध्ये जर बघितलं तर तन्वीला जास्त याला ट्रोल करण्यात आलं. तर शेवटचा विषय नक्कीच हा राहणार, तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेता झालेली आहे. परंतु हा निर्णय योग्य वाटतोय का तुम्हाला? खरा विजेता कोण पाहिजे होता नक्की कमेंट करून सांगा. बाकी हा विषय इथं थांबला पाहिजे, परंतु कमेंट मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.